रामकृष्ण हरी. आज आपण सांजुरा, मस्त असा गोड सांजुरा झटपट तयार होणारा कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी मी मोजून हे छोटंसं एक पातेलं गहू घेतलेलं आहे आणि हा गहू एकदम मंद आचेवर छान असा तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचा. छान आपले आपण गहू भाजून घेतलेले आहेत. आता हे गहू काढून घेऊया. गहू तडतड होईपर्यंत भाजायचे. हे गहू आपण थंड करून घेऊया. तोपर्यंत त्यासाठी आपण गुळाचं पाणी करून घेऊया. जेवढं गहू घेतला तेवढाच एक पातेलं मी काय घेतलं, गहू घेतलेला आहे. आता ह्यामध्ये थोडंच पाणी घालून घ्यायचं. एक पातेलंच पाणी घातलं. आता हे आपण त्याचं पूर्ण गूळ वितळून घेऊया. छान असं गुळाचं पाणी झालेलं आहे. त्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊया. सुंठ बडीशेप आवडत असेल तर ते पण टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. भाजलेला गूळ थंड झालेला आहे. एकदम छान असा झालेला आहे. आता ह्या मिक्सरमध्ये त्याची भरड काढून घेऊया. बारीक करून घेऊया आपण. एकदम छान आपलं सांजोऱ्याचं पीठ झालेलं आहे बघा मिक्सरला. आता ह्यामध्ये गुळाचं पाणी घालून घ्यायचं थोडंसं आणि गाळून घ्यायचं, म्हणजे गुळामध्ये खडे असले तर ते जात नाहीत. मी पाणी गाळून घेतलेलं आहे. आता हे पण हलवून घेऊया. पातळ झालं तरी चालतं, कारण आपल्याला हे एक दिवस आणि एक रात्र मुरून द्यायचं आहे. जसं गुळाचं पाणी ह्या पिठामध्ये मुरून तसं एकदम छान असा सांजोरा आपला तयार होतो. आता आपण हे झाकून ठेवूया एक दिवसभर आणि रात्रभर ठेवलं की एकदम छान ह्यामध्ये गूळ मुरला जातो. छान असा सांजोरा आपला झालेला आहे. आता ह्याच्यासाठी आपण काय करूया, थोडीशी कणकीमध्ये मीठ घालून छान गव्हाचं पीठ तयार करून घेऊया. ह्याच्यासाठी कणिक तयार करून घेऊया. थोडंसं मीठ घालून छान अशी कणिक तयार करून घेतलेली आहे. तर हे छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेऊया. ह्यामध्ये भरपूर तेल घालायचं, म्हणजे सांजा छान होतो. गोल गोळ्या करून ह्यामध्ये आपण भरून घेऊया. आपण ह्यामध्ये भरल्यानंतर पीठ लावून किंवा तेल लावून गोल लाटून घेऊया. पूर्ण सांजोरा गेलेला आहे बघा पूर्ण कणकीत. आता गरम तेलामध्ये आपण तळून घेऊया. त्याच्यावर थोडं तेल घालून घेऊया. मस्त टम फुगलेला आहे सांजोरा. लालसर रंगाचा छान असा तळून घेऊया. हा झाला मस्त असा झटपट आपला गुळाचा आणि गव्हाचा सांजोरा तयार. शिदोरीसाठी सुद्धा एकदम सोपा आणि झटपट तयार होतो आणि खायला पण एकदम टेस्टी लागतो. बघा आतमधलं पूर्ण सारण सर्व पुरीवर पसरलेलं आहे आणि गोड आणि छान असा मस्त हा आपला झाला सांजा तयार. असेच छान छान आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.